नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मराठी भक्तिसागरमध्ये. घरात सुख, समृद्धी आणि पैसा टिकण्यासाठी वास्तुशास्त्राचे 21 नियम आपण पाहत आहोत. नमस्कार मित्रांनो. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? घरात वारंवार वादविवाद होतात का? आजारपण, मानसिक तणाव किंवा कामांमध्ये अडथळे निर्माण होतात का? तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्राचे असे 21 महत्त्वाचे नियम सांगणार आहे, ज्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि समृद्धी नांदू शकते. यातील काही नियम असे आहेत जे अनेक लोक नकळत मोडतात आणि नंतर त्यांना आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे जो अनेक घरांमध्ये आजही पाळला जातो आणि अत्यंत शुभ देखील मानला जातो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. जर तुम्हाला असे धार्मिक, वास्तुशास्त्र आणि राशी भविष्याचे व्हिडिओ आवडत असतील तर मराठी भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये मुख्य दरवाजाचे 15 नियम आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा घराचा मुख असतो. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा याच मार्गाने आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून मुख्य दरवाजाबाबत काही नियम पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. दरवाजासमोर कचरा किंवा कचरापेटी ठेवू नये. मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावावे. उंबरठा तुटलेला नसावा. दरवाजाचे बिजागर आवाज करत असतील तर दुरुस्त करावेत. मुख्य दरवाजा इतर दरवाजांपेक्षा हा मोठाच असावा. प्रवेशद्वाराजवळ पुरेसा प्रकाश असेल असाच असावा. सणासुदीला आंब्याच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजावर लावावे. मुख्य दरवाजासमोर काटेरी झाडे शक्यतो लावू नयेत. दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. दरवाजावर शुभ लाभ लिहावे किंवा त्याचे स्टिकर असतील तर स्टिकर चिटकावे. दरवाजासमोर तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. मुख्य प्रवेशद्वारावर देवतांचे अपमानकारक चित्र नसावे. दरवाजा उघडताना आतल्या बाजूला उघडला गेला पाहिजे. मुख्य दरवाजाजवळ नेहमी सकारात्मक वातावरण राहील अशीच व्यवस्था असावी. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत देवघराशी संबंधित असे काही नियम. त्यातील एक चूक अनेक घरांमध्ये आजही नेहमीच केली जाते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. देवघराचे 15 नियम आता पुढील प्रमाणे आहेत. देवघर ईशान्य दिशेलाच असावे. देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवू नये अथवा पूजू देखील नाहीत. देवघरात देवतांची संख्या अतिप्रमाणात ठेवू नका. देवघर स्वच्छ आणि सुगंधित ठेवावे. सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. धूप आणि अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती देवपूजेत वापरावी. देवतांच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवलेल्या नसाव्यात. देवघराखाली स्टोरेज ठेवू नये. पूजा करताना पूर्वेकडे आपले तोंड असावे. देवघरात तुटलेली माळ ठेवू नका. पूजा साहित्य विखुरलेल्या अवस्थेमध्ये ठेवू नका. देवघरामध्ये अंधार नसावा. देवघरात वादविवाद करू नका. दररोज किमान काही मिनिटे ध्यान नक्की करा. आता आपण पाहणार आहोत स्वयंपाकघराचे वास्तु नियम. कारण वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या स्वयंपाकघराला आपल्या घराचे हृदय मानले जाते. स्वयंपाकघराचे 15 नियम. आग्नेय दिशा ही सर्वोत्तम दिशा स्वयंपाकघरासाठी आहे. पूर्वेकडे
तोंड करून स्वयंपाक करावा. गॅस आणि पाण्याचा नळ एकत्रित नसावा. तुटलेले भांडे घरामध्ये वापरू नका. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. अन्न वाया जाऊ देऊ नका. धान्याची भांडी भरलेली नेहमी भरलेलीच ठेवावीत. औषधे स्वयंपाकघरात साठवून ठेवू नका. कचरापेटी उघडी ठेवू नका. काळ्या रंगाचा अतिवापर टाळा. दररोज दिवा लावावा. देवतांचे फोटो गॅसजवळ ठेवू नका. स्वयंपाक करताना कधीही मनात रागराग करून स्वयंपाक करू नका. अन्न बनवताना नेहमी सकारात्मक विचार ठेवा. स्वयंपाकघरात पुरेसा प्रकाश येईल असा असावा. आता यानंतरचा मुद्दा मित्रांनो, आता आपण अशा नियमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा थेट संबंध पैसा आणि समृद्धीशी जोडला गेलेला आहे. तो भाग म्हणजे तिजोरी. तिजोरी आणि धनस्थानाचे आपण 15 नियम पाहणार आहोत. तिजोरी दक्षिण पश्चिम दिशेलाच असावी. तिजोरीचे दार उत्तर दिशेला उघडलेले असावे किंवा उघडावे. तिजोरी समोर आरसा ठेवू नका. तिजोरीवर जड वस्तू ठेवू नये. तिजोरी नेहमी स्वच्छ ठेवावी. तिजोरीत लाल कपडा अंथरावा. लक्ष्मीचे चित्र ठेवावे. तिजोरीत तुटलेल्या नोटा साठवून ठेवू नका. तिजोरी अंधाऱ्या जागी ठेवू नका. शुक्रवारी तिजोरीची विशेष पूजा करा. तिजोरीचा रंग हा हलका असावा. तिजोरी सतत उघडी ठेवू नका. धनस्थानाजवळ म्हणजेच तिजोरीच्या जवळ कचरा साठवून ठेवू नका. तिजोरी समोर पाय ठेवू नका. तिजोरीजवळ सकारात्मक वातावरणच ठेवा. पुढचा आपण भाग पाहणार आहोत बेडरूमचा. बेडरूमचे 15 नियम. डोके दक्षिणेकडे ठेवून झोपावे. बेड समोर आरसा नसावा. पलंगाखाली कचरा ठेवू नये. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर टाळावा. बेडरूममध्ये देवघर नसावे. काळा रंग कमीत कमी वापरावा. तुटलेले फर्निचर ठेवू नका. शांत वातावरण घरात ठेवा. झोपताना मोबाईल दूर ठेवा. नैसर्गिक प्रकाश घरामध्ये येऊ द्या. सुगंधी वातावरण घरात ठेवा. वादविवाद नेहमी टाळा. जोडीदाराचे फोटो सकारात्मक ठिकाणीच लावा. अंधार आणि ओलावा टाळावा. दररोज घराची स्वच्छता करावी. आणि आता आपण एक विशेष उपाय जो अनेक भारतीय घरांमध्ये आजही पाळला जातो तो शेवटचा उपाय पाहणार आहोत. दर गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळद आणि कुंकू लावून तुपाचा दिवा लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे पारंपरिक मान्यतेनुसार मानले जाते. तसेच दररोज सकाळी शंखनाद आणि संध्याकाळी दीप प्रज्वलन केल्याने घरातील वातावरण सात्विक राहते अशी एक पारंपरिक श्रद्धा आहे. मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम जाणून घेतले आहेत. यापैकी तुम्ही कोणता नियम पाळता किंवा यापुढे तुम्ही कोणता नियम पाळणार आहात किंवा सुरू करणार आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच धार्मिक, वास्तुशास्त्र व राशी भविष्याच्या माहितींसाठी स्तोत्र व मंत्र यांच्या माहितींसाठी आपल्या मराठी भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरिओम. शांती शांती शांती.